मगाशी तुम्ही बालपणाविषयी तुमच्या हो. बोलले आणि सगळे त्या सामाजिक व्यवस्थेविषयी तुम्ही बोलले. एक कलाकार म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप मनाला वेदना पण म्हणू शकतो आपण किंवा एक अनुभव देऊन जातात वेगळ्या वेगळ्या बरोबर आहे. हो. एक स्तरावर. तर त्याविषयी थोडंसं तुम्ही काही नाही, कसं आहे माहिती आहे काय, तो त्रास त्या वयात त्या काळात तो त्रास होतो, प्रचंड त्रास होत होते. शेवटी माणूस आहे. हो. मानहानी झाली तर प्रत्येकाला, कुत्र्याला सुद्धा जर हाकललं तर ते अंगावर येते, त्याला डिवसलं हे केलं तर. आता तर माणूस आहे, माणूस आहे किंवा मी माणूस आहे, मला हातपाय आहे तुमच्यासारखं, नाक कान डोळे आहेत. मग हे काय, आणि देव सांगतो की कथा कीर्तन ऐकत की तो बा एकच आहे देवाची लेकरं. मग हे देवाची लेकरं म्हणतोय, पण मला तरी वाटते एकाही कीर्तनकाराने, लहानपणी पाहिलं, एकाही कीर्तनकाराने कुठल्याही मुलाला, माणसाला जवळ घेतलं नाही. बोलतात ते देवाची लेकरं, देव आपण घेणे, फक्त एकमेव गाडगे बाबा असे प्रचंड गाडगे बाबा की त्यांनी कवटाळलं. बरोबर. शेवटचा घटक जो आहे माणसाच्या ह्याच्यातला, गरीब असेल, महारोगी असेल, त्या माणसाला कवटाळलं ते म्हणजे गाडगे बाबा. तुकाराम महाराजांनंतर एकमेव झालेला संत म्हणजे गाडगे बाबा. अन्यायाविषयी चीड, गोरगरिबांना त्रास व्हायचा, तर त्यांनीही जे काही परिवर्तन केलं, त्यांना खूप त्या गावात, तिकडे अमरावतीकडल्या गावात त्यांनी पण खूप मार खाल्ला. पण आता ते कसं, अडाणी माणूस म्हणजे तुमच्या जाणीवा जर प्रगल्भ व्हायचा असेल, त्याला शिक्षणाची गरज नाही, अनुभव प्रचंड हाच गुरु असतो माणसाचा, अनुभव. तर ते ऐकत होते, देवाला बकरे कापत होते, पोरं सोळे नागडे, खास गुरु तर काळतं भयानक, मलेरिया, कॉलरा, खरूज खेड्यामध्ये. तर त्यावेळेस मला तर 4थी 5वीपर्यंत प्रचंड खरूज असायची सगळ्या पोरांना खेड्यातले. मग निंबाचा झाड हे निंबाच्या झाडाची साल वाटायचे, ते लावायचे, हाडहाड करायचे वर्गामध्ये. आता काय, ते काय साबण नव्हतं, दवाखाना नव्हतं, काही नव्हतं, मग हे लावते. तर हे जे ते गाडगे बाबांनी त्याच्यावर प्रहार केले, जे हे कशाला मिलेलं कशाला खाता, शाळेत घाला पोरं, किंवा असं काय सगळं देवाला बकरं कशाला कापता, प्रचंड त्या माणसाने. तर त्यांचा माझ्या याच्यावर प्रचंड प्रभाव आहे माझ्या. एक तुम्हाला आठवण सांगतो गाडगे बाबाची. ते त्यावेळी मला वाटतं 53-54 गोष्ट आहे ती. आम्ही लहान होतो, मी 5-6 वर्षाचा, एप्रिल महिना असेल. तर नांदेडवरून आमच्या गावून चालले होते, गाव रड रोडवर. तर त्यांची ते गाडी चालले, गोपाला देवगण गोपाला. ते गाववाल्यांनी अडवलं त्यांना, 3-4 वाजले असतील दुपारचे. मग ते आले, सगळे आले. तर त्यांचं गाडगे बाबा एक करायचे, जिथं माणसं, ज्याला गोधरी म्हणतात, संडासला जाणारे खेड्यातल्या ठिकाणी, गोधरी गुधाडी 2 शब्द आहेत, तिथंच ते झाडाचे तिथे कीर्तन करायचे, म्हणजे देवाला तिथं ते करायचे. यायचे लोक. आम्ही दोघं, एक माझ्या बरोबरचा पोरगा, आम्ही नागडेच, 6 वर्षापर्यंत कपडेच नव्हती. तर ते आले, आम्ही आमची क्रिया सुरू ते, आणि ते आले, घरोघर आले, हे लोक आले, आम्ही उठणार होतो. तर ते आले, अभि काय खाल्ले हो पोट्टे हो, आमच्या डोक्यावर हात ठेवला दोघांचे. गाडगे बाबा हो, असं म्हटलं नाही की कोणीच काही कोणालाही ते म्हटलं की या पोराला उठव, कारण नाही, नैसर्गिक विधी आहे बघा ना, त्यांना ही नैसर्गिक विधी आहे. तुम्हाला जर त्या विधीला डिस्टर्ब केलं तर की होतं. उठवलं नाही त्यांनी. मला आम्हाला जो प्रसंग आठवतो, बघ वाक्य होतं, काय खाल्ले बी पोट्टे हो. आणि ते मग सगळं चाललं, देव काय गोपाला सगळं झाडून बिडून त्यांनी केलं. आम्हाला काय कळणार त्यातलं, फक्त ते बाया जमल्या, माया बाबानं डोक्यावर हात ठेवला बाबूच्या. ते बाबू म्हणला, आपल्या बाळ म्हणतो आपल्या आमचे बाबू, माया बाबूच्या डोक्यावर हात ठेवला ना, माया बाबानं लय भाग्यवान आहे ना. ते म्हणले का जे हेंबाळे हाकता ठेवला. आता ते काय, ते सगळ्या तुमचे पाप आणि पुण्यानं वाईट याचा काय संबंध नाही. ते हे तर नैसर्गिक प्रक्रिया आहे. लहान बाळाला आले की त्याला काय कळतं, आईची मांडी आहे का कोणाचं आहे, शी करते, सगळं करते. तर तसंच आमचं झालं ते. तर ते गाडगे बाबा माझ्या इतका, आणि माझे वडीलही पंचांग पाहायचे, कबीरपंथी आमचं हे होते, कबीरांची दोहे गायचे, फार छान. ती जी पारंपरिक चाल होती,
UP कडले जे हे असतात ना ते लोकसंगीतातले, आमच्या गावात काय व्हायचं त्यावेळेस मुसलमान लोक यायचे ते हाडं गोळा करायला. कारण त्यावेळेस गुरंढोरं मरायचे, तर ते बैलाचे हाडं मोठे मोठे असतात, ते औषधीसाठी ते गुंडे आम्हाला त्यावेळेस गुंडे आहे ना आपले कपडे ते त्याचे तयार करायचे काही. हां, ते नंतर काळे गुंडे याच्यात तयार करतात म्हणून काही लोक ते वापरू दे नव्हते. काही जे माइंडेडचे लोक होते ते वाटत हे याच्या होईल हाडकाचा होईल हे वापरत नव्हते. तर ते यायचे, कधीतरी यायचे, मग गोळा करत राहायचे ते. कारण खूप याचं जनावरांचं मरण्याचं प्रमाण खूप होतं. झडी असायची 5-5, 7, 15, 21 दिवस झडी असायची त्यावेळेस. आणि झडी लागली की बैल 5-5, 7-7, 8-8 दिवस गोठ्यानं बांधलेलं असायचे. आणि जनावराचं कसं असतं बांधून ठेवलं ना, त्याचं 5-6 दिवस चाललं नाही की त्याचे गुडघ्याला याला पायाला खुराला त्रास व्हायचा, सडायची. आणि सडले की ते औषध नाही काही नाही, चिखलात ते आणखी खराब व्हायचं, मरायचं असतो. असे सगळ्या याच्यात ते गाव भर असायचे. मग ते सगळे हाडं त्या याच्यातच असे, तर ते लोक गोळा करायला यायचे. तर काय व्हायचं की ते कबीराचे हे करायचे, ते कुठल्या तरी याच्यात ते उतरायचे. मग आमच्या हे भजनावाले कबीर म्हटले की ते त्यांच्या जोडायचे. तर ती जी चाल माझे वडील पण छान म्हणायचे. ती आठवते एखादी आठवतं बघ ते, कबीर कलमा रखो भाई दिल में क्या बड़ी बात रे, कबीर कलमा रखो भाई दिल में क्या बड़ी बात रे, मुर्गी के पेट में अंडा निकला किने किया बिस्मिल्लाह रे लोकांनो. ते अशा तऱ्हेचे ते. आणि उसको ते छान आहे ना, मस्त लोकगीत. हा, ते तिकडे म्हणायचे. मग हे सगळे ते जेवढे काही ते पंथी होते कबीरपंथी ते सगळं गोळवायचे. खूपच छान असायचं ते वातावरण. मला मग ते हे आमचे बाकीचे भजन अभंग विंगाच्या पेक्षा कबीराचे दोहे आमचे खूपच छान, ते मला फार प्रभावित केलं. तर ते त्याच्यामुळे परिणाम असा झाला माझा की पुढे मग कबीर वाचला, तुकाराम वाटला, सगळे संत वाटले. ज्यावेळेला वाचत गेलो, कळत गेलं, साहित्य कळत गेलं. मी काही साहित्यिक नाही, पण हा व्यासंगाचा भाग आहे. तुम्ही जेवढं वाचाल म्हणजे व्यासंग तुमचा वाढवाल, तेवढं तुमची वैचारिक दृष्टी, पाहण्याची दृष्टी अशी बदलत जाते. सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचं विचारसरणी बदलत जाते. सर, पुढं तुम्ही शाळा कुठपर्यंत कंटिन्यू केली? म्हणजे मी काय झालं 11वी झालेलो आहे. हां, गावाकडे? नाही, अकोला, जिल्हा अकोला. कारण 4थीपर्यंत गावी गेलो चिखलगावला. 5वी ते 5वी, 6वी, 7वी एक AV स्कूल, हायस्कूल होतं, तिथं शिकलो. आणि 8वी, 9वी, 10वी, 11वी व्होकेशनल हायस्कूल म्हणून सरकारी होतं. तर त्यावेळेस काय करायचं, ITI सारखे ट्रेड होते. म्हणजे हे विषय अधिक टेक्निकल. त्यावेळेस बाबा व्यापार धंदा करावा, इलेक्ट्रिशियनचा, लोहाराचा उद्योग, याने बाबा त्याच्यावर नव्हतं उद्योगही करावा. मग इलेक्ट्रिकल, सुतारकाम, लोहारकाम, विणकाम असे ते ट्रेड होते ह्या विषयाबरोबर. तर ते मी इलेक्ट्रिक घेतलं होतं. इलेक्ट्रिक आता मला काय कळलं, बापानं टाकलं शाळेत त्या, पण ते सरकारी होतं. स्टायपेंड मिळायची, सरकारीच हॉस्टेल, सरकारची शाळा हॉस्टेल एकच होतं आमचं. तर तिथं माझं सगळं हे गेलं ते, म्हणजे अकोला शहरामध्ये. तिथं काही मित्र मिळाले, तिथं मग मी बोर्डिंगला जाते. बाबूजी देशमुख वाचनालय ज्या उल्लेख केला तो, तिथं ते बाबूजी देशमुख वाचनालय, तिकडे वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळे मासिकं, खूपच मग माझा इतकं बदल होत गेला विकासवाला बुद्धीचा. आणि त्याच्यावेळी मग माझं सगळंच बदललं, चिंतन बदललं. त्यावेळेस मी कथा कादंबऱ्या काय आहे, परंतु हिंदीवर आमचं तिकडे खूप हिंदी, वराडामध्ये प्रचंड हिंदीचं प्रमाण. बाहेर गेलं की हिंदी, फार हिंदी. मग वाचन हिंदी. मी 9व्या वर्गात असताना कवित वाचलो, राष्ट्रभाषा प्रचार, ते इक्वलंट टू BA असं. मी 9वीतच झालो ते. मग त्याच्यामुळे हिंदीमधले दिग्गज लोक, धर्मी प्रचंड चांगलं असायचं भारतभर. एक दर्जेदार टाइम्स ऑफ इंडियाचं होतं ते प्रकाशन. आणि त्याच्यात सगळे भारतातले त्यावेळेचे सगळंच असायचं साहित्य त्याच्यात. ते जरी वाचलं तरी सफिशियंट प्रभाव कळ. मग दर्जा कळत गेला, काय चांगली कथा, चांगली कविता, चांगला लेख, चित्रकला, चांगलं संगीत, चांगलं लोककला, हे पुढे पुढे कळत गेलं ते.
आणि अशा तऱ्हेने माझी जी मानसिक ठेवण आहे बौद्धिक ते अकोल्याच्या त्या हॉस्टेलच्या बाबाजी देशमुख यांनी जास्त सान्निध्यात झाली माझी. त्यामुळे मी गेलो. आता ते व्होकेशनल हायस्कूल नाही राहिले, ते पाडलं, ते सरकारी काही वेगळं झालं तिथे काहीतरी. पण बाबाजी देशमुख वाचनाला आजही आहे. जसं देवळात जातात, मी देवळात कधी घेत नाही, कारण त्या देवानंच नाकारला माणसाला. तर काय काही संकटकाळी धावून येत नाही, काही येत नाही, आणि माणसालाही गेले नाही. काय फालतूगिरी येते. फक्त देवळात जातो, ते कसं बांधकाम आहे ते पाहतो. हे कळलं, ज्यावेळेस कळलं तेव्हा सोडून दिलं. पुस्तकच आहेत आपले हे. जो कवटाळतो माणसाला प्रेम देतो तोच देऊन तोच माणूस तोच. हे एक तंत्र कसं त्या वयातही कळलं मला. एक किस्सा सांगतो. आमच्या गावामध्ये मारुतीचं देऊळ बांधलं होतं. ते लहानपणीची गोष्ट, ते तिसरीला असताना. तर ते पाथरोट जो ज्यांनी तयार केला मारुती, तेव्हा त्याचं वावर आमचं वावर शेजारीच आहे. आणि खदान जो दगड आहे तो. आता आम्ही त्या बसायचो त्या मारुतीवर. ए बाबू उभं राहिले, ते घन करायचे. त्याचा मुलगा तो माझा क्लासमेट. तर ते उभं राहायचो. आणि ज्यावेळेस ते सगळं झालं, गावात आणलं, आणि ते सगळं प्राणप्रतिष्ठा म्हणतात ते आलं, त्याला आता आम्हाला वाटलं बाबा या काकांना बनवलं, या काकांना लिहितील वर. काहीच हाकललं झालं. तो जे खाली खाली हाकललं झाला. आणि आम्ही ते सगळे शेवटी तलाव इतकं वाटतं की ज्या देवाला चालेल मीच घडवलं आणि त्यांनीच झालं मला या लोकांनी हे केलं. तर ते मूर्तच करणं सोडून दिलं त्यांनी. म्हणजे मी त्या जन्माला घातलं देवाला, आणि ह्या माणसाने मला तो लाथड जेवायला. तर आम्ही ते प्रसाद घ्यायचा, ते पण खाल्लं नाही. ते त्यावेळेसुद्धा जाणीव झाली. अशी ती हे जे संस्कार झाले, ते अशी घटना माणसाला कशी अंतर्मुख करते. ते एक असं डोक्यात राहत गेलं. लिहायला, काही कवितेला, काही चित्राला, की माणसाला नाकारतो, अन्याय, अत्याचार, हे जे प्रकार आहेत हे पुढे मग जसं पाहत गेलो. खूप अत्याचार झाले त्यावेळेस, कळत नव्हतं ब हे असंच असतं. हा म्हणजे श्रीमंत माणसांनी गरीब माणसाला लाथाडायचंच. ह्या व्यवस्थेने यांना असं लाथाडायचं एक अलिखित होतं. मग ते कधी पुढे बाबासाहेब वाचण्यात आला, त्याने डोळेच उघडले. फुले वाचण्यात आला, शाहू महाराजांचं वाचण्यात आला, ते पेरियार वाचण्यात आला, की ज्यांनी परिवर्तन केलं, माणूस म्हणण्याचं ताकद दिली, ते वाचण्यात आलं. मग ते अधिक डोळे उघडत गेले. मग आता ते फक्त काय सगळं भारतभर कुठेही बघितलं की ते फक्त आर्किटेक्चरल बघायचं, बाकी काय आता दगडच असतो. आमच्या त्या काकाने केलेलं तसेच दगड असतात, बाकी काय नाही. रंग लावतात, त्याला रूप लावतात. आता ते काय त्याच्यावर हे करायचे नाही आपल्याला टिपाटिपणे. पण माणूस बाजूला पडला त्याने टाकतं. एक नाही, आजही जर मला कुठेही कीर्तनाला मी जात असतो, एकही कीर्तनकाराने असं लहान मूल उचललं, शंभर मूल उचललं आणि कवटाळलं त्याने, एकही नाही. एकही झोपडपट्टीच्या घरी, तुझ्या घरी मी जेवायला येतो, एकही कुठलाही कीर्तनकार कधी गेला दिसला नाही मला. मी तुझ्या घरी जेवायला तर बाबा देव तुझ्याच घरात असतो असं म्हणतात. पण ते काय एकही प्रॅक्टिकली काही केलेलं दिसत नाही. आज इथं हा प्रकार वेगळा, ज्याचं त्याचं हे असतं. पण हे कसं माझ्यासारख्या विचारवंताला अनेकांना कळतं ना, ते जे विचारसरणी ज्यांची वेगळी आहे, माणूस म्हणून पाहतात त्यांना कळतंच की ते. आणि हे विचार चित्रात येतातच. भोग येतो, भोगलेला आपण जे भोगतो ते येतच ना, ते चित्रामध्ये येते. रेषा बळकट होते. आता पुढे नंतर रेषेचं महत्त्व कळालं. रेषा म्हणजे काय, त्याची ताकद म्हणजे काय, त्याच्यातलं जे गती असते ते म्हणजे काय, त्याच्यातलं लळीवाळपणा असतो तो म्हणजे काय, हे नंतर उद्दिंग झाल्यानंतर, खूप वाढल्यानंतर कळतंय हे अशीच आहे. मला पहिलं कळलं माझी 68 साली आम्ही जबलपूरला गेलो होतो. ती मित्र होता माझा. तर त्यांनी म्हणाला, कारण तर आम्ही 8वी 9वी 10वी 11वी तो तिकडला काश्मीरी ब्राह्मण होती, माझ्याशिवाय अभ्यासच करणार होता. मग त्याला मला भक्कम मार्क होते त्यावेळेस. 11वीला 68% होते. ते 12 सब्जेक्ट टेक्निकल. त्याला कमी होते, त्याला मला. पण माझा तर त्यावेळी मुलं मिळत नव्हती इंजिनिअरिंग कॉलेजला. जबलपूरला नेलं मला त्यांनी. तो बोले इसको लेके जाओ. तो परदेशी भैया इंग्रजी हिंदीवाला. तो तिकडे इतकं बाट पाहायचं ना, हे कोण लडका, एक तर माझा रंग हे. त्यांनी मला भलतात लोकांकडे नेलं. तिथे डुकरं बाजूला. मी अक्षरशः, एक तर पैसे नव्हते, पहिले पैसे भरावं लागतात, ते नंतर माफ होतं, पण तेवढे नव्हते ना पैसे. तर आम्ही जबलपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजला, त्यांनीच माझं सगळं केलं आणि नंबर लागला माझा. मग त्याच्याबरोबर गेलो. पैसे नाही, काय नाही. त्यावेळेस 1 रुपयाला किंमत होती. 5 रुपये, 1 रुपया, 12 आणे, 40 पैसे तर मजुरी असायची.
मग ते कसे तरी करून वडिलांनी 50 रुपये आणले बा. काय काय हे होतं ते तांब्याचं ते गुंड होता पाणी तापायचा, तांबा कॉपर. तो काहीतरी विकला, काहीतरी तो त्यांच्या वडिलापासूनचा, म्हणजे ते प्युअर तांब होते. ते मला 50 रुपये दिले त्यांनी. त्याच्याबरोबर गेलो आणि तिथं गेल्यानंतर मग त्यांनी रंग बघितला. एक का म्हणा लडका हे अछूत आहे झालं. मला त्यांनी माझी व्यवस्था समाज क्या बोलेगा तिथून ते मलाच म्हणायचं. तर म्हणजे मी घाबरलो. 18-19 वय माझं. घाबरलो मी. काय कसं काय करायचं म्हटलं. आलो ते काय जेवायला द्यायचे दुरून हे भयानक. माझं मनही लागलं नाही. नंतर पैसे त्यातले काही भाड्याला खर्च झाले. ते 50 रुपये भरायचे. 50 रुपये नव्हते त्यातले भाड्याला खर्च झाले ना 5-6 रुपये ते गेले. मग मी काय केलं की म्हटलं तू थांबा, मला काही नाही. या अशा मनस्थितीमध्ये मग ते बाबासाहेबांनी कसंच केलं असेल. ते बळ कुठून आणू बाबासाहेबांचं. त्यांनी जे त्रास भोगितला ते बळ माझ्यात नव्हतं ना.